हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग 10 ऐकूया. 1976-77 नंतर स्वामींकडे प्रवचनाला दुकानात बरीच मंडळी येऊ लागली. त्यामुळे पूर्वी जसं त्यांना भेटून अनेक प्रश्न विचारता येत तसं आता कठीण झालं होतं. मी म्हटलं, आता यापुढे इथे इतकी गर्दी होणार की आम्हाला कुठेतरी लांब उभं राहून तुमचं बोलणं ऐकावं लागणार, लांबूनच पाहता येणार. स्वामी लगेच म्हणाले, छे छे, तसं काही होणार नाही. कितीही मंडळी आली तरी तुमची जागा ठरलेली. तुम्हाला टेप करायचा असतो, बोलणं सत्संग टिपून घ्यायचे असतात, तेव्हा पुढे बसूनच ते काम करायचं. अगदी अंतकाळपर्यंत ही जागा सोडायची नाही. काय आलं का लक्षात? प्रवचनाच्या वेळी देखील जो तो आपापल्या जागेवर पाहिजे. माझं लक्ष असतं. एखादी व्यक्ती त्याच्या ठराविक जागेवर दिसली नाही की माझ्या लक्षात येतं. मग त्याची चौकशी करता येते की ती का आली नाही. तेव्हा प्रत्येकानं आपापल्या जागेवर बसलं पाहिजे. इतरांना काय वाटतं, काय आवडतं ते बघायचं नाही. स्वामींची आज्ञा पाळायची, आपलं काम करायचं. आपल्याकडे येणाऱ्या तरुण साधक वर्गाकडे स्वामींचं विशेष लक्ष असे. साधकांचे आचार विचार योग्य असावे यावर स्वामींचा कटाक्ष असे. एका रविवारी स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाची व्यवस्था करण्यासाठी कार्यकर्त्यांची सकाळपासून धावपळ सुरू होती. स्वामी दुकानात राहून सर्वांना सूचना देत होते. एक प्रौढ कार्यकर्ते दुकानातून हॉलवर जाण्यासाठी निघाले. दुकानात एक तरुण साधिका होती. ते गृहस्थ तिला म्हणाले, तुला हॉलवर यायचं आहे ना, चल, माझी स्कूटर आहे. ती साधिका घोटाळली. तिला माहीत होतं की स्वामींना हे आवडणार नाही. स्वामींनी चटकन त्यांना उत्तर दिलं, नको, तुम्ही जा, तिला वाटेत बरीच कामं आहेत. ते गृहस्थ गेले. स्वामी नेहमी विनोदी स्वरात म्हणत, एक स्त्री एक पुरुष असं गाडीवर चाललं की मला वरात चालले असंच वाटतं. थोडक्यात साधकांनी तरी हे पथ्य जरूर पाळावं. साखरपुडा झालेले नियोजित वधूवर असले तरी त्यांनी देखील लग्न होण्यापूर्वी जोडीनं फार हिंडू नये असं ते सुचवीत. स्वामींचा मनोभाव लक्षात घेऊन काही साधक हे पथ्य कटाक्षानं पाळीत. काहींना याची दादच नसे, तर काही याच्याकडे दुर्लक्ष करीत. अर्थात स्वामी कुणालाच आग्रहानं काही सांगत नसत, पण बारीक सारीक कृतीतून प्रत्येकाची परीक्षा घेतली जात असे. संध्याकाळची वेळ. दुकानात स्वामी मला काही सांगत होते. ते एकदम उठले आणि म्हणाले, ही वस्तू आत्ता घरी नेऊन द्या. मला काही कळेना. बोलता बोलता एकदम काय आठवलं. मी विचारलं, आत्ता? उद्या सकाळी नेली तर? आत्ता रस्त्याने गर्दी आहे. नाही, आत्ताच नेऊन द्या. स्वामी जरा जोरात म्हणाले. मी थोड्या नाराजीनं भागेश्वर निवासात स्वामींच्या घरी गेले. सौ सरलाताई बाहेर गेल्या होत्या. वृद्ध आजी पलंगावर झोपल्या होत्या. नात वाड्यात खेळत होती. दार ढकलून मी आत गेले. स्वामींच्या ध्यानाच्या खोलीत त्यांच्या आसनाजवळ गेले. नमस्कारासाठी मस्तक टेकणार तोच काहीतरी गरम वाटलं. स्वामींच्या गादीचा एक कोपरा पेटला होता. ज्वाळा धूर दिसू लागल्या. मी चटकन पाण्यानं आग विझवली. स्वामींनी मला ताबडतोब घरी का पाठवलं त्याचा उलगडा झाला. घार आकाशात उडत असली तरी तिचं चित्त आपल्या पिलांपाशी असतं, तसं स्वामींचं होतं. हजारो अनुगृहितांची, भक्तांची ती सद्गुरू माऊली होती. ते देहाने एकाच ठिकाणी बसलेले लोकांना दिसत, पण त्यांची कृपादृष्टी सर्व साधक विश्वावर वर्षाव करीत असायची. चिंता करीतो विश्वाची, हे समर्थांचं वचन स्वामींच्या बाबतीत अनेक प्रसंगी प्रत्ययाला येत होतं.
स्वामींचं बाहेर कुठे प्रवचन असलं तरी मी वही पेन्सिल अथवा टेप घेऊन स्वामी सरलाताईंबरोबर अथवा स्वतंत्रपणे कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असे. प्रवचनासंबंधी स्वामी आधी सांगत असत. एक दिवस असंच एका ठिकाणी प्रवचन होतं. मी विचारलं, मी यायचंय ना? नाही, आज जिथं प्रवचन आहे तिथं तुम्ही यायला नको, स्वामी म्हणाले. मी काय ते समजले आणि म्हटलं, यापुढे कुठेही प्रवचनाला अथवा प्रवासाला जाताना मी यायचं असेल तर तुम्ही मला सांगायचं, मी येऊ का विचारणार नाही. स्वामी म्हणाले, बरोबर, मी सांगेन. बहुतेक सर्व ठिकाणी तुम्ही टेप घेऊन यायचं, एखाद्या ठिकाणी नाही, तसं मी सांगेन. या स्पष्टीकरणामुळे पुढचं काम सोपं झालं. आपल्याला जायचं आहे, तयार राहा, असं स्वामींनी म्हटलं की तयार राहायचं आणि निघायचं. आज इथंच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला 11वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्या ते जागवीत. हरि ओम तत्सत.